भारतीय जनता पार्टी नवी मुंबई महिला मोर्चा ऐरोली तालुका अध्यक्षा व समाज सेविका एडवोकेट संध्या सावंत के जन्मदिन के मौके पर ऐरोली में भव्य अभिष्ट चिंतन समारोह संगीत संध्या कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां इस अवसर पर एडवोकेट संध्या सावंत को जन्मदिन की शुभकामनाएं देने इस कार्यक्रम में विशेष तौर पर उपस्थित थे ऐरोली के विधायक गणेश नायक। साथ ही उपस्थित थे पूर्व सांसद संजीव नायक। वहीं उनके साथ मौजूद थे भारतीय जनता पार्टी ऐरोली तालुका महामंत्री सुदर्शन जिरगे, भाजपा नवी मुंबई जिला कार्यकारिणी के अरुण फड़ते, शिवाजी खोपड़े, अनिल नागते आदि तमाम मान्यवर। इस दौरान गणेश नायक और संजीव नायक ने एडवोकेट संध्या सावंत को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके उज्जवल सामाजिक और राज्य की भविष्य की कामना की और साथ ही उनके कार्यों को मील का पत्थर करार दिया। ॲडव्होकेट संध्या सावंत यांचा आज वाढदिवस आहे। संध्या सावंतांच्या मनामध्ये वाढदिवस हे निमित्त आहे, त्या ठिकाणी छंद आहे समाजसेवेचा। सकाळी आरोग्य शिबिर, विविध प्रकारचे दाखले वाटप कार्यक्रम, केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना महापालिकेच्या मार्फत ज्या राबवल्या जातात त्यांची एकूण लोकांना माहिती अवगत करून देण्याचा कार्यक्रम झाला। आणि आता हे संध्याकाळी संध्या सावंतांच्या प्रेमाखातर संगीत संध्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली। संध्या सावंत ह्या अविरत त्या ठिकाणी समाजसेवेचं कार्य करत असतात। सावंत कुटुंब हे नवी मुंबईमध्ये फार पूर्वीपासून समाजसेवेत आहे। यांच्या नात्या गोत्याच्या लोकांचं माझा 1977 सालापासूनचा ऋणानुबंध आहे। आता त्यांच्यातल्या नात्यातली जी निवेदिका ती बोलले की त्यांच्या दादाच्या गाड्यांमध्ये आम्ही शाळेत जायचो, ती गोष्ट खरी आहे। BMTC ज्याला बंद झाली त्याला सन्मित्र प्रवासी वाहतूक संस्था मी स्थापन केली होती। त्याला सगळे विद्यार्थ्यांना फुकट, गोरगरिबांना 1 रुपयामध्ये पैसे कमवण्यानंतर लोकांची सोय करण्याचा उद्देश होता। आणि त्यावेळेला साधारण एखादा वर्ष जनतेची फार मोठ्या प्रमाणात सेवा झाली। आणि अशी संध्या लोकांच्या सेवेमध्ये भविष्य काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून येण्याचा तिचा प्रामाणिकपणे प्रयत्न। शेवटी कुठलं पद आपण मिळवलं त्याच्यापेक्षा जे काय आपल्या मध्ये शक्ती निर्माण झाली तिचा उपयोग समाजाकरता आपण किती करतो हे महत्वाचं आहे। संध्या सावंत यांचं जे कोणी जीवनशैली लक्षात घेता त्यांच्या जीवनामध्ये गोरगरिबांचे जे काही प्रश्न आहेत ते दूर करण्याचा, अडीअडचणीला मदत करण्याचा त्यांचा जो इरादा आहे तो पूर्ण होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो। ब्यूरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क।